तुम्ही एवढ्या महिला शक्ती घेऊन आल्या, मनीषाताई, शैलजा भाभी सर्वांच्या बरोबरीने, पूजाताईंच्या बरोबर आणि या पूजाताईंच्या बरोबर आहे. तर जरा जोरदार ताकद येऊ द्या, मुठ्ठी बंद करूया, आपण सर्व एक आहोत याचं प्रतीक उठवूया आणि जोरदार जिंदाबाद करूया. हमारी ताकद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. महिला शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अजून जोरदार आवाज जर उठला नाही तर ज्या उद्देशाने आपण इथे गोळा झालेले आहात आणि इतक्या दुरून अहमदाबादहून सोनलबेन पटेल इथे आलेले आहेत, शैलजा भाभी आणि पूजाताई आणि त्यांचा सर्व परिवार आता अधिक मोठा झालेला आहे. त्यामुळेच या दिवाळीताई आणि या मनीषाताई आणि इतर सर्वांच्या बरोबरच आज इथे स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे पूजा मोरेजी, पूजाताई, पूजाची बोलून जोरदार आपल्याला आवाहन करून चुकलेले आहेत. आणि म्हणूनच आज सर्वांना आपल्याला आपल्याच ताकदीची एक जाणीव व्हावी असा हा प्रसंग आहे. आणि ही जाणीव आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या भगिनींनी निर्माण झालेली आहे. मी आज इथे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकांच्या पैकी एक म्हणून आहेच, परंतु ज्याचे राजू शेट्टी हे सुद्धा एक संस्थापक आणि सन्माननीय सदस्य आहेत, त्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून सुद्धा आपल्यामध्ये होते. आपण सर्व जाणताच की मुद्दा जन आंदोलनांसाठी हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसतो. एकूण आपला देश कसा असावा आणि कसा नसावा या प्रश्नाचं उत्तर आम्ही सर्व आयुष्यभर शोधत असतो. मनीषाताई अशा जन चळवळींमधून पुढे येत आज इथे तुमच्या बरोबरीने पोहोचलेले आहे. आपण सर्व शेतकरी, शेतमजूर किंवा इतर वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या शहरातल्या, ग्रामीणातल्या सर्व भगिनींना हे चांगलंच माहिती आहे जे आज इथे मांडलं गेलं आणि जोरदारपणे आपल्याला एक आवाहन केलं गेलं. हे काय आहे? हे देशाचं राजकारण आहे, हे देशातलं अर्थकारण आहे आणि हे देशातलं समाजकारण आहे. आणि आज हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे याचा एक आढावा घेण्याचा प्रसंग या निवडणुकीच्या निमित्ताने येत असतो. आम्ही आमच्या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये 3 राज्यातलं क्षेत्र असताना तिथे तेच करतो आणि देशभरामध्ये 20 राज्यांमध्ये आत्ताच आमची संविधान सन्मान यात्रा जाऊन आली. 26 राज्यांमधून जाऊन आली 65 दिवसामध्ये. त्या प्रत्येक ठिकाणी पाहत पाहत इथे येऊन पोहोचतो तेव्हा तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की आज खरोखर ही येऊ घातलेली निवडणूक म्हणजे चुनाव. हे चुनाव नाही, एक चुनौती आहे. ही केवळ निवडणूक नाही आहे, आपल्याला विचारातून निवडायचं आहे, प्रचाराच्या आधारावरती निवडायचं नाही. कुणाचे झेंडे जास्त, कुणाकडे पैसा जास्त, कोण रोड शो जास्त जोरदार करतो आणि कोण आपली मन की बात सबके ऊपर थोप देतो, हे पाहून आपल्याला निवडणुकीत मत द्यायचं नाही. आणि तुमचं मत म्हणजे तुमच्या एकटीचं मत नाहीये, तुमच्या बरोबर जोडलेल्या निदान 50-500 बायका, युवती सुद्धा आणि युवा सुद्धा तुमच्या पोटी तुम्ही जन्माला घातलेले हे सर्व. आणि इथे अनेक संघटनांच्या, अंगणवाडींच्या सेविकांच्या, इतरांच्या ज्या संघटन शक्ती घेऊन उभ्या राहिलेल्या महिला नेत्या आहेत, त्या सर्वांच्या बरोबर सुद्धा अगदी स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या भगिनी, ज्यांना शेतकरी म्हणून कधी कधी गिनतीतही घेतलं जात नाही पण त्या शेतकरी त्याच असतात, अशा सगळ्यांच्या ताकदीने इथे आलेल्या आपल्या पूजाताई आणि तर त्या सर्वांच्या बरोबर हजारो नव्हे लाखो भगिनी आहेत. आणि या सगळ्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, जो संदेश आजच्या या मेळाव्यामधून घेऊन जायचा. म्हणून मेळाव्यात किती भगिनी उपस्थित आहेत हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की आज या देशामध्ये बहिणी बहिणींमधलं नातं तुटलं जात आहे आणि भावा
कुणीतरी सलमा बैठली बसली असेल, आज आपल्यामध्ये कुठेतरी भगुबाई बसली असते, आणि आज आपल्यामध्ये कुठेतरी शैलजा भाभी बसल्या असते. या सगळ्या एक स्त्री म्हणून आणि स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून इथे आलेले आहेत. जर आपल्यामध्ये जाती आणि धर्माच्या नावाने भेदभाव पाडण्याचा प्रयत्न कोणी केला तर तिला किंवा त्यांना आपण ठासून उत्तर देऊन सांगितलं पाहिजे की हम सब एक आहोत ना. आपण एक आहोत की नाही? की तुम्ही घरी थोडासा चहाचा कप वेगळा ठेवता आणि ताट सुद्धा वेगळं खाऊ घालण्यासाठी ठेवता? सांगा बरं. नाही ना? सर्व हम सब एक है वाले असल्या तर मुट्ठी बंद करून जरा हात वरती करा. हम सब जाती और मजहब के पार हम सब जाती आणि धर्माच्या पलीकडे आम्ही सर्व एक आहोत. हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या बहिणींनो, आपले भाऊ ज्या वेळेला हल्लाखोर होतात आणि कुठे राजस्थान मध्ये हरियाणामध्ये पहलू खान किंवा जुन्नैद वरती हमला करतात, त्यावेळेला माणुसकीला बट्ट्या बोल लागला जातो, माणुसकीला काळीमा लागला जातो. त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नेत्याचा केवळ पराभव किंवा जीत नसते, माणुसकीची जीत किंवा हार हा प्रश्न त्या आपल्या सर्वांच्या समोर उभा असतो. आणि आज देशामध्ये घडतंय आणि हे आपोआप घडत नाही, हे घडवलं जातं. कुठेतरी मंदिर आणि मशिदीचा मुद्दा बनतो आणि मग गरीबाच्या घराचा मुद्दा बाजूला राहतो. कुठेतरी हिंदू आणि मुसलमानांचा मुद्दा बनतो आणि मग सर्व अंग मेहनती कष्टकऱ्यांचा मुद्दा, एक नवे अनेक मुद्दे बाजूला सरले जातात. अस्मितेचे प्रश्न उभे राहिले की अस्तित्वाच्या प्रश्नांवरती वरवंटा फिरला जातो. आणि म्हणून माझ्या कष्टकरी भावांनो बहिणींनो सुद्धा आपण सर्वांनी मिळून हे ठरवलं पाहिजे की ह्या देशामध्ये आपल्याला निवडणूक कशासाठी असते हेही समजायला हवे, राजकारण कशासाठी असतं हेही समजायला हवे. ते जर खरोखरच देशावरती राज्य करणाऱ्यांसाठी असेल आणि त्यांना निवडून देण्यासाठी निवडणूक असेल तर त्या निवडणुकीमध्ये आपण अशाच माणसांना, अशाच समुदायाला, अशाच पक्षाला निवडून दिलं पाहिजे ज्यांचं स्वप्न, ज्यांच्या मनातलं देशाचं चित्र हे आपल्या मनातल्या चित्रासारखं असेल. उनके मन की बात नहीं, हमारे मन की बात सोचकर हमने चुनाव में वोट देना है. बस इतनी बात भी अगर आपल्या प्रत्येकीला जर एवढी एक गोष्ट समजून चुकली तर मग इतर काही लांबलचक भाषण करण्याची गरज राहणार. आणि आज हे देशामध्ये मुद्दा आहे. पुन्हा एकदा अयोध्येचा मुद्दा उठेल. सुप्रीम कोर्टाचा निवाडा आल्यानंतर सुद्धा, हायकोर्टाचा कुठला निवाडा आल्यानंतर सुद्धा जर ते मानत नसतील आणि एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यावरती अधिकार कुणाचा, मग तो मंदिरासाठी, मशिदीसाठी, सर्व धर्माच्या मंदिरा, गुरुद्वारा, चर्चसाठी, सगळ्यासाठी वापरा हो, परंतु त्या एवढ्या तुकड्यासाठी देशाचे तुकडे पाडू नका हो, असं आवाहन जर आपल्या मनामध्ये उभं राहत असेल तर मग माझ्या बहिणींनो, आजपासून तुम्हाला खूप ताकद उभी करावी लागेल. तुमच्या मनची ताकद आणि आपल्या भोवतीच्या जनाजनांची. आज महिलेलाच याचा विचार सर्वात जास्त करायला पाहिजे, कारण महिला ही जीव देणारी असते. जीव देणारी म्हणजे जन्माला घालणारी माता असते. आणि ते मातृत्व, त्याच्या बरोबर येणारी करुणा आणि माणुसकी ही कधीही हिंसेला समर्थन करू शकत नाही, हिंसेचं समर्थन करू शकत नाही. जीव घेणारी महिला असू शकत नाही, अपवाद असू शकतो, परंतु ते काळाप्रमाणे कधी कधी घडतं. मी सुद्धा गेल्या वर्षी 15 दिवस जेलमध्ये होते. तेव्हा 302 कलमाखाली म्हणजे खुनाच्या आरोपाखाली ज्या महिला 53 माझ्या बरोबर माझ्या कोठडीत होत्या, त्या प्रत्येकीच्या मध्ये जे मातृत्व होतं, जे करुणा होती, जी संवेदना होती, ती त्या 15 दिवसांमध्ये मी पुरेपूर अनुभवली. आणि दर वेळेला जेव्हा जेव्हा माझा एक पाय आतमध्ये असतो त्यावेळेला मी बघते की
देशाच्या पुढचा जर एक पहिला कढीचा प्रश्न असेल, तर दुसरा प्रश्न आहे की या देशात चाललं आहे तरी काय. खूप गोष्टी तिवारीताईंनी, पूजाताईंनी, सोनलताईंनी, शैलजा बाबींनी, पवारताईंनी, मनीषाताईंनी तुमच्या पुढे मांडल्या. एक प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी जी, वो क्या कर रहे हैं, वो क्या नहीं कर रहे, वो चाय वाले थे क्या, वो कौन से जाति के थे, उनके भाई कैसे थे, उनकी माँ कैसी है, उनकी पत्नी कहाँ है, मैं उसमें नहीं पढ़ना चाहती. सवाल इस बात का है, सॉरी माझा हिंदी चॅनेल सुरू होतो, मी मध्य प्रदेशामध्ये अलीकडे जास्त काम करते म्हणून. प्रश्न असा आहे की खरोखर या देशामध्ये 125 कोटी जनतेच्या पुढे कोण आणि कुठलं ताट मांडून ठेवत आहे. आणि 1% माणसांच्या हातामध्ये जर 70-80% संपत्ती एकवटलेली असेल तर ती कुणाच्या हातामध्ये आहे. तुम्ही गॅस सिलेंडरची गोष्ट करता. गॅस सिलेंडर मध्ये सबसिडी सगळ्यांना एकदा मिळाली आणि नंतर सगळ्यांची धुकली आणि दुसरा सिलेंडर घेऊ शकल्या नाही. परंतु हा गॅस धरतीच्या पोटातून काढणारे अंबानी बंधू, त्यांचं मात्र काय चाललं आहे, त्यांना त्या फ्रान्स मधल्या राफेलच्या प्रकरणामध्ये सुद्धा पुन्हा शेकडो कोटी रुपये कमाई देण्याचा घाट जर आपल्या देशामधल्या सत्तेमध्ये बसलेल्या एका नव्हे माणसाने नव्हे एका पक्षाने जर घातला असेल आणि त्याची पोलखोल त्या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराची त्याच्याशी तुलना आपल्या तलाठ्याच्या भ्रष्टाचाराची होऊ शकत. कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल ही जर सुप्रीम कोर्टात होत असेल तर त्याचाही अर्थ समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा गॅस काढणारे या धरतीच्या पोटातून त्यांचं भलं व्हावं म्हणून गॅस सिलेंडरचा मुद्दा बनतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. पेट्रोलच्या किमती वाढतात तेव्हा त्या अंबानींची कमाई वाढत असते. हे लक्षात ठेवा. आपण फक्त एवढं बघून चालणार नाही की आपल्याला काय मिळतंय आणि काय नाही. और काही लाख कोटी रुपये 5 वर्षामध्ये या देशामध्ये जर अनेक लाखो कोटी रुपये म्हणजे 1 कोटी 2 कोटी 4 कोटी तसं कित्येक लाख कोटी हे इतकं जर कर्ज माफ करत असतील किंवा इतकी टॅक्स मध्ये, करारामध्ये, कस्टम ड्युटी मध्ये, एक्साइज ड्युटी मध्ये हे सगळे कर जे आपल्या बिडी काडीवर, कपड्या लत्त्यावर पण लागू असतात, परंतु त्या धनदांडियांचे इतके लाख कोटींचे कर जर माफ होत असतील तर समजून घ्या की 125 कोटी या देशातल्या जनतेच्या लुटीतून ही छूट त्यांना दिली जाते. ही छूट माझ्या बहिणींनो शोषणाची सूट आहे, ही लुटीची छूट आहे. आणि एवढी मोठी छूट दिल्यामुळे 1% लोकांच्या हातामध्ये, काही मुठ्ठी भर कुटुंबांच्या हातामध्ये, जास्तीत जास्त 500 कुटुंब धरा तुम्ही या देशातली, ज्यांच्याकडे अब्जावधी रुपये आहेत अशांची संख्या एवढी आहे. रुपये अब्जांमध्ये रुपये किंवा अब्जांमध्ये डॉलर्स अशी कमाई ज्यांची आहे त्यांची मुलं तर अमेरिकेमध्ये आणि युरोपामध्ये शिकतात आणि आपल्या गरीब मुलांना, दलितांच्या मुलांना, आदिवासींच्या मुलांना साध्या शाळेमध्ये जाण्याची हिंमत होत नाही. कारण कुठे पुस्तक आणि वह्या मिळाल्याच तरी बूट घ्यायची, चप्पल घ्यायची सुद्धा, एक जास्तीचा कपडा, युनिफॉर्म विकत घ्यायची सुद्धा ऐपत नसते. हा जो फरक आहे, ही जी विषमता आहे, ये जो गैर बराबरी आहे, ही मिटवण्यासाठी म्हणून जर कोणी या देशामध्ये राज्य करणार असेल तर त्यांना आम्ही मत देऊ. पण अडाणी आणि अंबानी, टाटा बिर्ला अशा कंपन्यांच्याकडे सगळं काही वळणार असेल तर त्याला आम्ही मत देणार नाही, हे ठणकावून सांगण्याची गरज आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्येच नव्हे, हे भारत पाकिस्तानच्या सीमेवरचं नाटक झालं ना, ते नाट्य चालू असताना
धार बदलली. काय झालं म्हणून सांगते. 1,70,000 हेक्टर शेतकरी कुटुंबातल्या अनेक बाया इथे बसलेल्या असतील, ज्यांच्या हातामध्ये 1 गुंठा जमीन नाही असे शेतमजूर बाया सुद्धा आहेत. 1,70,000 हेक्टर म्हणजे किती जमीन झाली. एवढी जमीन या काही दिवसांमध्ये खनिज काढण्यासाठी म्हणून मोठमोठ्या कंपन्यांना दिली गेली. मी इथे सर्व पक्षांचे घोषणापत्र घेऊन आलेले आहे. तुमच्या पुढे हे सर्व मांडता येणार नाही, पण तुम्ही काही बुद्धू नाही. अशिक्षित म्हणजे काही समजत नाही असं नसतं. अशिक्षित बाया बापड्या आमच्या लढणाऱ्या, मुंबईच्या असो की सांगलीच्या असो, गरीब वस्त्यातल्या शेतमजुरांपैकी, मच्छीमारांपैकी, माथाडी कामगारांपैकी या सर्व फार सुशिक्षित असतात, हुशार असतात. म्हणून तुम्हालाच सांगण्यासाठी मी इथे आलेले. तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि आपण आपल्या गावागावातल्या बाया बापड्यांना, आपल्या वस्तीतल्या, आपल्या व्यवसायातल्या इतरांना हे समजावून सांगितलं पाहिजे. ते केवळ व्हॉट्सअप म्हणून फोनवरती वाचता सगळ्यांना येणार नाही. पण हे तर तुम्हाला कळू शकेल की जिथे आदिवासी राहत आहेत, ज्यांची गावं आहेत, ज्यांची शेतं आहेत, ज्यांचं अतिशय सुंदर जंगल आहे, अशा छत्तीसगड नावाच्या राज्यामध्ये जिथे मोदीजींचं सरकार हरलंय आणि काँग्रेसचं सरकार आलं, त्यांनी ताबडतोब काही चांगल्या गोष्टी सुरू केल्या. हे खरं आहे म्हणून सांगते. मी काही काँग्रेसचे नाही, मी कुठल्याही पक्षाचे नाही. एका पक्षाचा थोडासा हात धरला होता, तोही लगेच सोडून घेतला. कारण पक्षीय राजकारणच केवळ देशात बदल आणू शकत नाही, पण पक्षीय राजकारण आणि जनआंदोलनांचं राजकारण हे जेव्हा जेव्हा एकत्र उभं राहतं, तेव्हा ती अशी घडी असते की त्यावेळेला हात मिळवणी गरजेची असते. आणि ती कशासाठी? तर आपली घटना, आपली मूल्य, आपली तत्व, आपली स्वप्न ही खऱ्यामध्ये उतरवून दाखवण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगत होते की यांनी एकीकडे त्या पुलवामाचं आक्रमण, आतंकवादांवरचा हल्ला, शहीद झाले आपले सैनिक, या सगळ्याबद्दल देशभरामध्ये खूप वादळ उठलं. आपल्यालाही फार दुःख झालं, कारण शेवटी सैनिकच मरतो, सेनापती मरत नाही. आणि तो सैनिक हा गरीबाचा, शेतकऱ्याचा, महाराचा, दलिताचा मुलगा असतो. पण हे सगळं चालत असताना, देशभरातले लोक भावनेनी भरलेले असताना, यांनी 1,70,000 हेक्टर्स त्या छत्तीसगडच्या नव्या सरकारला न विचारता आणि त्या आदिवासींच्या गावांना न विचारता, ग्रामसभेला आणि पंचायतींना न विचारता मोठमोठ्या कंपन्यांना जमिनी देऊन टाकल्या. आता ते उभं जंगल जे या देशामध्ये थोडंसंच वाचलंय, आणि जंगल आहे म्हणून जल आहे, म्हणून पाणी आहे, म्हणून आपण हँडपंप चालवू शकतो, नद्या म्हणून वाहतात. पण हे जंगल ते संपवणार अशी सर्व तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे. बस निवडणूक झाली की ती जमीन आता कंपन्यांची होणार आणि ते आदिवासी मग ते रस्त्यावर येणार की माओवादी बनणार, पुन्हा त्यांच्यावरच हे आरोप लावणार. एवढंच नाही माझ्या भगिनींनो, 8 एअरपोर्ट, हवाई जहाज, हड्डे, विमानतळ ही अडाणी नावाच्या कंपन्यांना दिली. ही अडाणी नावाची कंपनी ज्यांना हजारो कोटी रुपये आधीच मोदी सरकारने दिले होते, आणि ते इथल्या आपल्या बँकातले पैसे जे आपल्या गरीबाला कर्ज पाहिजे असेल, मुलाला शिक्षणासाठी पाहिजे असेल, शेतकऱ्याला खावटीचं हवं असेल तरी मिळत नाही, आणि मिळालं तर परत करता येत नाही. पण त्यांना मात्र काही हजार कोटी रुपयांचं कर्ज देऊन त्या ऑस्ट्रेलिया नावाच्या दुसऱ्या देशात पाठवलं. पण त्या ऑस्ट्रेलियातल्या लोकांनी त्यांना एवढा विरोध केला आणि थांबवून धरलं, हे आपण लक्षात घ्या. तेव्हा या कंपन्यांचं राज्य, हे कंपनी राज, जसे इंग्रज सरकार आपल्या भारतात आलं होतं, एका कंपनीला ते घेऊन आले होते, आता हे शेकडो नव्हे हजारो कंपन्यांना बोलवत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जमीन, पाणी, नर्मदेची नदी, गंगेची नदी सर्व देत आहेत. तेव्हा आता आपण इथे बसून काही बोललो तरी केवळ आपण सांगलीचा
केवळ एका मतदारसंघाचा पण विचार नाही करणार. आपण बायका आहोत, पूर्ण देशाला जन्म देणाऱ्या आणि त्यांचं जीवन जगणं हे सांभाळून ठेवून पाहणाऱ्या, आणि म्हणून या गोष्टीचाही आपल्याला विचार करावा लागेल. बायांनो, शेतकरी बायांनो, आता पूजाताई जे बोलून गेल्या ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आम्ही सर्व या देशातल्या 300 शेतकरी संघटनांनी एकजूट केली. एका हाताने टाळी वाजत नाही आणि एका लाकडीला तोडायला वेळ लागत नाही, पण 300 संघटना एकत्र आल्या आणि राजू शेट्टींचं नेतृत्व, इतर काही VM सिंग आणि इतरांचं नेतृत्व, आमच्या समितीचं नेतृत्व सर्व देशामधून फिरलं 10,000 किलोमीटर, आणि मग आम्ही संसद मार्ग 3 वेळा घेरला लाखो लोकांनी. त्यावेळेला एक मुद्दा जोरदार उठला, 2 मुद्दे उठले. एक की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, आणि त्यावरती 21 पक्षांच्या नेत्यांनी सह्या केल्या. पण भारतीय जनता पार्टी सोडून 21 पक्षांनी सह्या केल्या, हे लक्षात घ्या. म्हणून काँग्रेसनी, राष्ट्रवादीने, स्वाभिमानी शेतकरी पक्षाने, जनता दलने, भारतीय कम्युनिस्ट पार्टीने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने, कोणी कोणी केल्या सह्या म्हणून सांगू, तृणमूल काँग्रेसने, सर्वांनी सह्या केल्या, पण भारतीय जनता पार्टीने सही केली नाही. आणि अमित शहांनी स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे, जे रेकॉर्डवर आहे, की आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही. आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही कर्जमाफी देऊ. बायांनो, एकदा तरी कर्ज माफ करणं म्हणजे आपण सर्व जे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे येणाऱ्या धान्यातून आपलं पोट भागवतो, ते आपल्या खांद्यावरचं कर्ज उतरवू पाहतात, तेव्हाच कर्जमाफीची मुद्दा आम्ही सर्व एकत्र उठवतो. आपलं म्हणणं आहे की एकदा पाठी कोरी करा, कारण हे कर्ज ज्यामुळे आलं ते कारण काय? शेतकरी आणि शेतमजूर आळशी नाहीये, मेहनत करून सुद्धा अन्नाला, धान्याला, उपजाला दाम मिळत नाही, म्हणून कर्ज होत. कंपन्यांवर कर्ज का होत नाही आणि कष्टकऱ्यावर कर्ज का होत, बिल्डरावर कर्ज का होत नाही आणि ती बिल्डिंग बांधणाऱ्या मजुरावरच कर्ज का होतं, याचा विचार आपण केला तर आपण त्यांना ठामपणे सांगू शकतो की तुमचा पक्ष जर शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला तयार नसेल तरी आम्ही मात्र राजू शेट्टींच्या मार्फत लोकसभेमध्ये संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची एकदा झालीच पाहिजे असा कायद्याचा मसौदा घातला आहे. त्यावर आम्ही चर्चा मागतो आहोत. तुम्ही आजपर्यंत चर्चा न मागता पुन्हा शेतकऱ्याच्या दारात मत मागायला येत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्हाला हिंमत तरी कुठून येते त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे अन्नधान्याला योग्य भाव. अहो, भाव म्हणजे किती? काँग्रेस सरकारने मध्य प्रदेशामध्ये सत्तेवर आल्यावर, कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यावर 2 लाखाचं कर्ज माफ केलं. अजून त्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही दुसरी निवडणूक आहे, म्हणून आम्ही थांबलो आहोत सर्वांना कर्ज माफी मिळेपर्यंत. आणि नाहीतर आम्ही दारात जाऊन बसू भोपाळमध्ये की कमलनाथजी पुरा करना ही पडेगा. पण त्यांनी अजूनपर्यंत तरी धोका दिलेला नाही. 2दा आमच्या चर्चा याच्यावरती होऊन चुकलेल्या आहेत, कारण ते चर्चा करणारं सरकार आहे, केवळ मन की बात बतानेवालं सरकार नाही. पण हे जे कर्जमाफीचं प्रकरण आहे ते धान्याच्या भावाशी जोडलेलं आहे. कापसाला किती भाव, गव्हाला किती भाव, ज्वारीला किती भाव, सोयाबीनला किती भाव, तांदळाला किती भाव, हे सगळं ठरवण्यासाठी एक कमिटी नेमली होती. आणि त्या कमिटीने म्हटलं किमान खर्चाच्या 1.5 पटीने भाव द्या. हा जो हमी भावाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढवला, तो देशभरामध्ये लढल्यानंतर त्याच्यावरचाही कायदा लोकसभेत आहे. माझ्या बहिणींनो, हे 2 कायदे जर
म्हणजे जी मातीशी खेळते ती महिला. तर माझ्या मातीशी खेळणारी कोण असते? माझ्यासारखी नसते, कष्टकरी असते, शेतमजूर, मच्छीमार, जी जमिनीशी, पाण्याशी, नदीशी, समुद्राशी जोडलेली असते. आपली आदिवासी महिला जी वनोपज जंगलातून येऊन आणून आता महुआची फुलं आणते, उद्या डोळी आणेल, आणखी नंतर सीताफळ येतील, आवळा येईल. ही सगळी निसर्गावर जगणारी माणसं म्हणजे शेतकरी, अशी व्याख्या त्या कायद्यामध्ये आम्ही केलेली आहे. तेव्हा धनगर समाजाच्या लोकांनाही मला सांगायचं आहे, आम्ही धनगर समाजाच्या माळा माळावरच्या हक्कासाठी लढलेलो आहोत आणि जिंकलेलो आहोत. म्हणून मी जरा हक्काने सांगते आहे की धनगर समाजाने पण हे लक्षात ठेवावं की धनगरांना, पशुपालकांना, कुक्कुट पालकांना सर्वांना कर्ज माफ आणि सर्वांच्या उत्पन्नाला योग्य भाव, हे याबद्दलचे जे 2 कायदे लोकसभेत घातलेले आहेत ते राजू शेट्टींच्या मार्फत घातलेले आहेत. आणि म्हणून राजू शेट्टी आणि त्यांच्या जोडीला एक तरुण नेतृत्व म्हणून विशाल भाऊ पाटील, ही जोडी जर लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये गेली तरच शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, कष्टकऱ्यांना या 2 कायद्यांमुळे पूर्ण न्याय मिळू शकेल. हमी भाव सुद्धा किती, आम्ही मध्य प्रदेशामध्ये पूर्ण शेतीचं क्षेत्र आहे आमचं. नर्मदेच्या खोऱ्यामध्ये केळ्या, पपिताच्या बागा आहेत. आज इतका मोठा गहू कापला जातो. गव्हाची किंमत सुद्धा 9,000 रुपये क्विंटल मिळाली पाहिजे. देशी चण्याची किंमत 10,000 रुपये क्विंटल मिळाली पाहिजे. त्या समितीच्या शिफारशीच्या प्रमाणे आणि आपण घातलेल्या कायद्याप्रमाणे अशी ज्वारीची, बाजरीची, मकाईची, सर्व धान्याची किंमत वाढली तर शेतमजुराची मजुरी सुद्धा दुपटी आणि चौपटीने वाढलीच पाहिजे, असा तो कायदा आहे. तेव्हा माझ्या भगिनींनो, हे अतिशय मोलाचं काम आहे आणि हे काम करायचं असेल तर स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे हे दोन्ही नेते हे लोकसभेमध्ये पोहोचलेच पाहिजेत आणि त्यांनी तिथे लढा लढवलाच पाहिजे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सगळ्यांनी या दोन्ही याला पाठिंबा दिलेली आहे. त्या सर्वांनी मिळून तो लढा जिंकलाच पाहिजे. म्हणून आपण राजू शेट्टीजी आणि विशाल पाटील यांना मत दिलीच पाहिजे, हे सांगायला मी दूरून इथे आले. आणखी 1-2च मुद्दे सांगते आणि थांब. महिलांचा मुद्दा, महिलांच्या आरक्षणावरती सर्व पक्षांनी अनेक दशकं घोळ घातले. जेव्हा व्हायला लागलं, सोनियाजींनी निर्णय घेतला, व्हायला लागलं आणि होणार असं वाटलं, तेव्हा पुन्हा जातीवाद काही लोकांनी मध्ये मांडले. आज सगळ्या पक्षांची घोषणापत्र मी पाहिली. कोणी 33% म्हणतंय तर कोणी वामपंथी विचारांचे, लाल बावट्याचे ज्यांना म्हणतो ते 50% म्हणतात. खरं 50% पर्यंतच जायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. परंतु त्यासाठी खूप सुधारणा व्हायला पाहिजे. मैं सोनल बहन को भी ये कहना चाहूंगी कि सही तो व्यवस्था ऐसी बदलनी चाहिए कि हम महिलाएं जब 50% भ्रूण हत्याओं के, इन्फेंटिसाइड के बावजूद अगर जीवित है 50% महिला, हर 100 में 50, तो फिर हर चुनाव क्षेत्र में एक महिला और एक पुरुष, 2 प्रतिनिधि चाहिए. क्योंकि महिलाओं की स्थिति तो दलितों और आदिवासियों की जैसी नहीं है कि हम कुछ ही जगह पे हैं और कुछ जगह पे नहीं. हम हर क्षेत्र में, तो हर चुनाव क्षेत्र में एक महिला और एक पुरुष, 2 जनप्रतिनिधी होने चाहिए की नाही, पाहिजे की नाही. असे 50% महिला जर गेल्या तर खरोखर ही व्यवस्था बदलल्याशिवाय राहणार नाही. पण ती पुढची गोष्ट आहे. आज ते स्वप्न असेल तर या 2 निवडणुकांच्या मध्ये आपण त्यासाठी लढूया असं आवाहन मी आपल्याला करेन. पण आज महिलांच्या बद्दल या दोन्ही घोषणापत्रांमध्ये काय लिहून ठेवलेलं आहे त्याची थोडी हकीकत मी तुम्हाला सांगणार आहे. कारण हे जे पक्ष जाहीर करतात घोषणापत्र, कोणी म्हणतं संकल्पपत्र,
कोणी मोदींचा चेहरा लावतं, कोणी गांधींचा चेहरा लावतं. पण या घोषणापत्रामध्ये काय लिहिलंय हे आपण सर्व वाचत नाही. आपल्या मुलांकडून वाचून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की ज्या पक्षांनी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उठवलाय, राष्ट्रीय सुरक्षा, आंतरिक सुरक्षा, सुरक्षेची उपकरणं म्हणजे त्या राफेल सारख्या कंपनीकडून, त्या दसरो सारख्या कंपनीकडून सर्व लढाईची शस्त्र आणणं, हे सर्व एका बाजूला. खरोखर आपल्याला जी सुरक्षा पाहिजे, जी संरक्षण पाहिजे, ती अन्न सुरक्षा, ती महिलेला देण्याचं काम कोण करणार याचा तुम्ही शोध घ्या. कारण या भोजनाच्या अधिकारासाठी आम्ही लढतोय 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 आणि निवडणुकीनंतर सुद्धा कोणी सत्तेवर आलं तरी आम्हाला लढावं थोडं लागणार. परंतु निदान ज्यांनी या अन्नासाठी म्हणून जो पैसा ठेवायला पाहिजे तो कमी केला, त्यांना तर आपल्याला वोट देता येणार नाही. ज्यांनी अंगणवाडींवरचा पैसा कमी केला, म्हणजे आपल्या 6 वर्षांच्या पेक्षा लहान मुलांच्या भोजनावरचा खर्च, मध्यान्ह भोजनावरचा खर्च कमी केला, त्यांना आपल्याला मत देता येणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि या आंतरिक सुरक्षा, देशाच्या आतमध्ये संरक्षण, हे जर दलितांना मिळणार नसेल, हे जर मुसलमानांना मिळणार नसेल, तर मुसलमानाचा कोणी एक पक्ष निवडणुकीत उतरल्यामुळे सगळी स्थिती बदलणार नाही. या देशातल्या मतदारांना हे पटलं पाहिजे की हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई हम सब है, भाई भाई नहीं बहन भाई. हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई हम सब है, बहन भाई. हे मानणारे कोण याचा तुम्ही शोध घ्या. हिंदू तुम्ही असाल, आम्ही असो, पण मानव धर्म हा जर सर्वात मोठा असेल तर सर्व धर्मीयांना आपल्याला आवाहन करावं लागेल कि आप सब लोग इंसानियत को अपना धर्म समझो और फिर हमारे दरवाजे में आओ. नहीं तो मेरा धर्म बड़ा, मेरी जात मोटी, मेरी जात ऊंची, ये कहने वालों को हमारे दिल में जगह नहीं है, वोट बैंक में तो जगह होती ही नहीं. समझ में आई बात? मंजूर है? हे मंजूर आहे सगळ्यांना? मंजूर असेल तरच हात उठवा, नाही तर बस बस बस. मंजूर असेल तर जोरदार हात उठवा. हा हात उठवलात म्हणजे काँग्रेसचा हात उठवला सोडत, पर मुट्ठी बंद की तो एकता की मुट्ठी. तेव्हा लढेंगे जीतेंगे. या मुद्द्यावरती आपण लढूया. ही निवडणूक म्हणजे एक प्रकारची लढाई आहे. ही लढाई लढणारे आम्ही सगळे लोक हे जाणतो की कशा प्रकारचा एक मुद्दा उठवायला पाहिजे. शेतकऱ्यांना धान्याचा भावच नाही, मंडीमध्ये सन्मान मिळायला पाहिजे, या देशामध्ये स्थान मिळायला पाहिजे. केवळ नेत्यांनी फेटा बांधला आणि मंचावर येऊन भाषण दिलं म्हणजे ते सर्व शेतकरी झाले असं होत नाही. केवळ दलिताच्या घरात एक दिवस जाऊन चहा प्यायला म्हणजे जातीवाद मिटला असं होत नाही. तेव्हा सगळ्यांचा इतिहास, उमेदवारांचा, पक्षांचा सगळा तुम्ही अभ्यास करा. तो काही वाचून मिळत नाही, तो पाहून मिळतो. आणि मग शोध घ्या आणि आपल्या मनामध्ये जे असेल ते सर्वांना पटवा. मी आणखी खूप काही सांगू शकते, पण एवढंच सांगते की या देशामधून नीरव मोदी, विजय माल्या असे जे मोठे मोठे लुटेरू असतात ते पळून जातात. त्यांना पळून दिलं जात आणि नंतर ते घोषणापत्रात म्हणतात की असं लोकांनी पळू नये म्हणून आम्ही नवीन कायदा बनवला. तेव्हा ही जी खोटी आश्वासनं असतात त्याचा तुम्ही जरा शोध घ्या. त्यांच्या घोषणापत्रामध्ये सुद्धा आम्हाला हे सगळं खोटेपण मिळालेलं आहे. ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांना विमा योजना आणू. आज जी विमा योजना चाललेली आहे, फसल विमा योजना, याचा पूर्ण अभ्यास आम्ही केला. हजारो कोटी रुपये, जवळजवळ 24,000 कोटी रुपये कंपन्यांना त्याच्यातून लाभ मिळालेला आहे. पण आमच्या एकेका गावातून 30 लाख रुपये घेऊन जातं विमाच्या नावाने सरकार आणि 30,000 सुद्धा मिळत नाही. ज्या वेळेला शेतकऱ्यावर संकट येतं, शेतकरी म्हणजे मालक मरतो आणि शेतमजूरही मुंबईच्या आमच्या वस्तीमध्ये पोहोचतो आणि दगड फोडत सरकारचा बुलडोझर भोगत जगत राहतो. माझ्या
बहिणींनो, हे सुद्धा लक्षात ठेवा. हेही लक्षात ठेवा की आता महिलांनी एवढ्या महिला शक्ती घेऊन आल्या. मनीषाताई, शैलजा भाभी सर्वांच्या बरोबरीने, पूजाताईंच्या बरोबर आणि या पूजाताईंच्या बरोबर आहे. तर जरा जोरदार ताकद येऊ द्या, मुठ्ठी बंद करूया. आपण सर्व एक आहोत याचं प्रतीक उठवूया आणि जोरदार जिंदाबाद करूया. हमारी ताकद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. महिला शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अजून जोरदार आवाज जर उठला नाही तर ज्या उद्देशाने आपण इथे गोळा झालेले आहात आणि इतक्या दुरून अहमदाबादहून सोनलबेन पटेल इथे आलेले आहेत. शैलजा भाभी आणि पूजाताई आणि त्यांचा सर्व परिवार आता अधिक मोठा झालेला आहे. त्यामुळेच या तिवारीताई आणि ह्या मनीषाताई आणि इतर सर्वांच्या बरोबरच आज इथे स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे पूजा मोरेजी, पूजाताई पूजाची बोलून जोरदार आपल्याला आवाहन करून चुकलेले आहेत आणि म्हणूनच आज सर्वांना आपल्याला आपल्याच ताकदीची एक जाणीव व्हावी असा हा प्रसंग आहे. आणि ही जाणीव आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या भगिनींतून निर्माण झालेली आहे. मी आज इथे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकांच्या पैकी एक म्हणून आहेच, परंतु ज्याचे राजू शेट्टी हे सुद्धा एक संस्थापक आणि सन्माननीय सदस्य आहेत, त्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून सुद्धा आपल्यामध्ये होते. आपण सर्व जाणताच की मुद्दा जन आंदोलनांसाठी हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसतो. एकूण आपला देश कसा असावा आणि कसा नसावा या प्रश्नाचं उत्तर आम्ही सर्व आयुष्यभर शोधत असतो. मनीषाताई अशा जन चळवळींमधून पुढे येत आज इथे तुमच्या बरोबरीने पोहोचलेले आहे. आपण सर्व शेतकरी, शेतमजूर किंवा इतर वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या शहरातल्या, ग्रामीणातल्या सर्व भगिनींना हे चांगलंच माहिती आहे जे आज इथे मांडलं गेलं आणि जोरदारपणे आपल्याला एक आवाहन केलं गेलं. हे काय आहे? हे देशाचं राजकारण आहे, हे देशातलं अर्थकारण आहे आणि हे देशातलं समाजकारण आहे. आणि आज हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे याचा एक आढावा घेण्याचा प्रसंग या निवडणुकीच्या निमित्ताने येत असतो. आम्ही आमच्या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये 3 राज्यातलं क्षेत्र असताना तिथे तेच करतो आणि देशभरामध्ये 20 राज्यांमध्ये आत्ताच आमची संविधान सन्मान यात्रा जाऊन आली. 26 राज्यांमधून जाऊन आली 65 दिवसामध्ये. त्या प्रत्येक ठिकाणी पाहत पाहत इथे येऊन पोहोचतो तेव्हा तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की आज खरोखर ही येऊ घातलेली निवडणूक म्हणजे चुनाव. हे चुनाव नाही, एक चुनौती आहे. हे केवळ निवडणूक नाही आहे, आपल्याला विचारातून निवडायचं आहे, प्रचाराच्या आधारावरती निवडायचं नाही. कुणाचे झेंडे जास्त, कुणाकडे पैसा जास्त, कौन रोड शो जास्त जोरदार करतो आणि कौन अपनी मन की बात सबके ऊपर थोप देतो, हे पाहून आपल्याला निवडणुकीत मत द्यायचं नाही. आणि तुमचं मत म्हणजे तुमच्या एकट्याचं मत नाहीये. तुमच्या बरोबर जोडलेल्या निदान 50-500 बायका, युवती सुद्धा आणि युवा सुद्धा तुमच्या पोटी तुम्ही जन्माला घातलेले हे सर्व आणि इथे अनेक संघटनांच्या, अंगणवाडींच्या, सेविकांच्या, इतरांच्या ज्या संघटन शक्ती घेऊन उभ्या राहिलेल्या महिला नेत्या आहेत या सर्वांच्या बरोबर सुद्धा अगदी स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या भगिनी, ज्यांना शेतकरी म्हणून कधी कधी गिनतीतही घेतलं जात नाही पण त्या शेतकरी त्याच असतात, अशा सगळ्यांच्या ताकदीने इथे आलेल्या आपल्या पूजाताई आणि तर सर्वांच्या बरोबर हजार